जामखेड येथे गोळीबारात जखमी झालेला सागर मोहोळकरला सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। काल जवळपास 7:30च्या सुमारास सागर मोहोळकर याच्यावरती अज्ञात व्यक्तीकडून 7 राऊंड फायर करण्यात आलेले होते। त्यातली 5 गोळ्या ज्या आहेत त्या सागर मोहोळकरला लागल्या होत्या। त्यानंतर सागर मोहोळला अहिल्यानगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर आज सकाळी सागर मोहोळकरला ससून रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर या सागर मोहोळकरने एप्रिल 2025ला धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये आंद्रुड या गावामध्ये यात्रेमध्ये कुस्तीचा फड सुरू असताना निलेश घायवळच्या कानाखाली खरं तर मारलेली होती। त्यावेळेसच तो चर्चेत आला होता। त्यानंतर अनेक गुन्ह्यामध्ये खरं तर या सागर मोहोळकर याच्यावरती अनेक गुन्हे होते। तो नाशिकच्या कारागृहामध्ये सुद्धा सजा भोगत होता। सजा भोगून त्यानंतर तो आता सुटून आल्याच्या नंतर जामखेडमध्ये त्याच्याच खरं तर वडिलांनी 2 दिवसापूर्वी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। सातत्यानं सागर मोहोळकर हा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो चर्चेत आलेला होता। मात्र काल अज्ञात व्यक्तीकडून सागर मोहोळकर याच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये तो गंभीररित्या जो आहे तो जखमी झालेला आहे। जवळपास 5 गोळ्या या सागर मोहोळकरला लागलेल्या आहेत आणि सध्या पोलिसांकडून त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे सध्या असं समजत आहे। मात्र निलेश गायवळ याच्यावरती हल्ला केल्याच्या नंतर सागर मोहोळकर हे नाव अगदी चर्चेत आलेलं होतं। याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। एका खून प्रकरणामध्ये सागर मोहोळकर हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये सुद्धा त्याने एकाचा खून केलेला होता। अशा विविध गुन्ह्यामध्ये खरं तर हे सागर मोहोळकरचं नाव जे आहे ते चर्चेत होतं। स्वतः तो पैलवान होता आणि अशा विविध गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती होते आणि अशामध्येच काल त्याच्यावरती झालेला अज्ञात व्यक्तीकडून खरं तर दुचाकीवरून आल्यानंतर या अज्ञात व्यक्तीकडून त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि गोळीबार करत असताना 7 राऊंड फायरमधल्या 5 गोळ्या ज्या आहेत त्या सागर मोहोळकरला लागलेल्या आहेत आणि सध्या सागर याला या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहे। उपचार सुरू दरम्यान सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सुद्धा असं समजत आहे। कॅमेरामॅन रोहित सुरेशसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।